नमस्कार. आज 13 जानेवारी 2026 वार आहे मंगळवार. द हिंदू वृत्तपत्र विश्लेषणमध्ये आपलं स्वागत आहे. पहिली बातमी, रिटेल इन्फ्लेशन ॲट 3 मंथ हाय ऑफ 1.33% इन डिसेंबर. ही बातमी आता नुकतंच फक्त 17 दिवस राहिलेले आहेत बजेट आल्यानंतर या बातमीला आपण नक्की चर्चा करूयात. इन्फ्लेशन, त्यानंतर इकॉनॉमिक सर्वे येईल. इकॉनॉमिक सर्वेमध्ये संपूर्ण आकडेवारी असेल व त्याच आधारावर UPSC किंवा UGC नेट आहे एक्झाम, त्याला हे प्रश्न येतील. तुम्ही प्रत्येक 3 महिन्याचे जे क्वार्टरली बेसिसवरचे इन्फ्लेशन ठरतात त्याला प्लीज तुम्ही त्याच्या मागे लागू नका. हां, पण इन्फ्लेशन कसं काढलं जातं किंवा त्याच्या मागची जी थिअरी आहे ना त्याचा प्लीज तुम्ही अभ्यास करून घ्या. आता बॅकवर्ड लिंकेजेसला काय आलेलं आहे तर इन्फ्लेशन आलेलं आहे, तर प्लीज आज टॉपिकमध्ये तुम्ही इन्फ्लेशन करून घ्या. त्यानंतर हे जे थिअरीचा पार्ट आहे तो आपल्या बजेट सेशनमध्ये खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे, त्यामुळे प्लीज बॅकवर्ड लिंकेजेससाठी थिअरी आज इन्फ्लेशन तुम्ही करून घेऊ शकता. ओके, नेक्स्ट बातमी आहे PSLV C62 स्टेज फ्रॉम फ्लाईट पाथ फेल्स टू लॉन्च सॅटेलाईट. पहा, काल मिशन आपलं फेल्युअर झालेलं आहे, पण ते 3rd स्टेजमध्ये गेल्यानंतर त्याचं फेल्युअर आपल्याला झालेलं आहे. त्यामुळे आता इस्रो त्यावरती परत दुसरं फेल्युअर आहे पहा, व इस्रोची स्थापना झाल्यापासून हे 4थं फेल्युअर आहे. मग याबद्दल ते सध्याला स्टडी करणार आहेत. व पहा, अगदी UPSC आणि MPSC यातून प्रश्न विचारत नाही, पण पहा अगदी येथून शिकायचं काय आहे आपल्याला, तर अगदी आपल्या पण जीवनामध्ये आपण एक परीक्षा नापास होऊ किंवा 2 नापास होऊ, पण अगदी त्यापासून गिवअप न करता अगदी कुठे आपली कमी झालेली आहे याबद्दल आपण थोडंसं फोकस करणं अपेक्षित आहे, किंवा म्हणजे ज्या चुका झालेल्या आहेत त्या परत आपण दुरुस्त करणं गरजेचं आहे. मग अगदी तसंच इस्रो पण आपलं काम करत आहे. मग पाहूयात नेक्स्ट टाईमला नक्कीच इस्रो आपलं सक्सेस तिथं नक्की होईल. ओके, चांद्रयान 2 आपण थोडंसं फेल्युअर झालं होतं पहा, तर लगेच आपण चांद्रयान 3 लॉन्च केलं व चांद्रयान 3 काय झालेलं आहे, सक्सेस झालेलं आहे आपलं. ओके, अगदी त्या बेसिसवर एक लाईफ लेसन आपण इथं नक्की शिकू शकतो. डन. त्याच्यानंतर पुढे चला. त्यानंतर स्टेट्स पहा, CBI इंट्रोगेट विजय फॉर 6 hours इन करूर स्टॅम्पेड केस. त्यानंतर लगेच जय नायगन प्रोडक्शन हाऊस मूव्स अफेक्स कोर्ट. सुप्रीम कोर्टामध्ये विजय यांची मूवी येत आहे पहा, जय नायगन. आता त्याचं ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की ते बेसिकली कशाबद्दल आहे, किंवा ते स्वतःला एक लॉन्च करण्यासाठीचं ही मूवी आहे असं तुम्ही तर नक्की लक्षात घेऊ शकता. पण याला हायकोर्टाने स्टे दिलेलं होतं, त्या स्टेच्या विरोधात सुप्रीम कोर्टामध्ये आता त्यांची जे मूवीचे जे प्रोडक्शन हाऊस आहे ते गेलेले आहेत. मग पाहूयात ते मूवी येईल का किंवा रिलीज होईल का. आता अगदी यावरून प्रश्न येणार नाही. हां, जरी आला तर आर्टिकल 19 म्हणून हा प्रश्न येऊ शकतो. पहा, आर्टिकल 19 का, तर अगदी आपल्याला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे. ओके, मग अभिव्यक्ती स्वातंत्र्य जर असेल तर ते पूर्णतः अनलिमिटेड आहे का, तर बिलकुल नाही. त्यावरती काही मर्यादा आहेत, त्या मर्यादा तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, तर हे थोडंसं बॅकवर्ड लिंकेजेसमधून तुम्ही हा पण पॉईंट करून घ्या. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. पुढची बातमी आहे, पोल बॉडी स्टॉप्स ॲडव्हान्स डिस्टर्बल ऑफ लाडकी बहीण एड इन महाराष्ट्र. पहा, लाडकी बहीण योजनेचे जे जानेवारी मंथचे जे पैसे होते त्याला त्यांनी थांबवलेलं आहे स्टेट इलेक्शन कमिशनने. ओके, पण डिसेंबर 2025चे पैसे लाडक्या बहिणींना मिळणार आहेत, याबद्दलची ही बातमी आहे. व पहा, अगदीच हे झाल्यानंतर कदाचित पडतील, म्हणजे 15 जानेवारीला इलेक्शन आहे आपलं. मग त्यानंतर अगदीच पहा, जे सुप्रीम कोर्ट आहे त्यांनी जिल्हा परिषदच्या पण लवकरात लवकर निवडणुका घ्या असं निर्देश दिलेले आहेत. आता मग अगदीच त्याच बेसिसवर जर पाहिलात तुम्ही तर लगेच आचारसंहिता दुसरी पण लागण्याची इथं दाट शक्यता आहे. ओके, पाहूयात पुढे काय होईल. त्यानंतर पुढची बातमी आहे पहा, डिस्पाईट बॅन हाय स्टेक रोस्टर फाईट्स थ्राईव्ह ड्युरिंग संक्रांती इन अक्कलपल्ली. पहा, आंध्र प्रदेशमध्ये रूस्टर फाईट्स म्हणजे काय, कोंबड्याची फाईट खेळली जाते. ओके, म्हणजे ही पूर्वीपासूनची त्यांची संस्कृती आहे. पण याला 1960च्या प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल ॲक्ट 1960 आणि आंध्र प्रदेश गेमिंग ॲक्ट 1974 यानुसार याला बंदी आहे. तरी देखील यांनी फाईट वगैरे तशा पद्धतीने रुरल एरियामध्ये ती डायरेक्टली फाईट वगैरे व्हायची कोंबड्यांची, पण अगदीच त्यावर आंध्र प्रदेश हायकोर्टाने स्टे दिलेला आहे, किंवा अगदी पोलिसांना निर्देश दिलेत की बा इथे फाईट होता कामा नये. या 1960चा जो कायदा आहे, प्रिव्हेन्शन ऑफ क्रुएल्टी टू ॲनिमल्स ॲक्ट, याचं इम्प्लिमेंटेशन अगदी काटेकोरपणे होणं गरजेचं आहे असं त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे प्रत्येक गावामध्ये वगैरे तिथं पोलीस बसवण्यात आलेले आहेत. ओके, ह्याला अनुसरून प्रश्न कसा येऊ शकतो पहा UPSCला, तर अगदी जे ॲनिमल्स क्रुएल्टी आहे त्याबद्दल हा प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर आपण पाहिलेला आहे ह्युमन आणि वाईल्ड लाईफ कॉन्फ्लिक्ट, याबद्दल पण थोडंसं तिथं प्रश्नामध्ये तुम्ही याचं रिलेव्हन्स वगैरे नक्कीच देऊ शकता, की बाबा आपण पाळीव प्राण्यांसोबत आता अगदी आपली ही जरी संस्कृती असली तरी पाळीव प्राण्यांवरती इथं काय अत्याचार वगैरे होत आहेत. ओके, व पाळीव प्राणी असू द्यात किंवा जे हिंस्र प्राणी आहेत त्यांच्यासाठीचं आपल्याकडे तरतूद आहे का, तर बिलकुल यस. आर्टिकल 21 नुसार त्यांना पण जीवन जगण्याचा अधिकार आहे. ओके, त्या बेसिसवर सुप्रीम कोर्टाने यावरती बंदी घातलेली आहे, एवढं तुम्ही लक्षात घ्या. डन. त्याच्यानंतर अर्ली इन्व्हेस्टमेंट इन चाइल्ड द की टू इंडियाज फ्युचर.
आता अगदीच लवकरात मी घेण्याचा प्रयत्न करेन पहा, कारण थोडंसं हेल्थ ठीक नाही आहे. त्यानंतर मला आणखीन एक रेकॉर्ड करायचं आहे लेक्चर, जे की महानगरपालिकेबद्दलचं असेल. ओके, प्लीज कालचा एक व्हिडिओ मी पाठवलेला आहे महानगरपालिकेचं, ते पण तुम्ही पाहून घेऊ शकता. आज माझं दुसरं लेक्चर आहे त्या संदर्भात, ते पण मला रेकॉर्ड करायचं, त्यामुळे मी कट शॉर्टमध्ये याला घेण्याचा प्रयत्न करेन. तर पहा, आपल्याकडे ना किंवा आपल्याला 2047पर्यंत विकसित भारत व्हायचा आहे, बरोबर. मग विकसित भारत व्हायचं असल्यानंतर आता अगदीच आपली जी जनरेशन आहे, त्याच्यानंतरची जी नेक्स्ट जनरेशन आहे ते यंग असतील, त्यावेळेस आपण त्या दरम्यान बुड्ढे होऊ, परंतु जे आपल्या पुढची जी जनरेशन आहे ती यंग असेल त्यावेळेस. मग त्या यंग जनरेशनला आतापासूनच आपण काय करणं गरजेचं आहे, विकसित भारतसाठी आपण प्रोत्साहन देणं गरजेचं आहे. मग ते आपण कसं करू शकतो, किंवा ते जे बालक आता सध्याला जे बालक आहेत ते काय होणार आहेत, उद्याचं भविष्य आहेत, बरोबर. मग आज सध्याचे जे बालक आहेत त्यांना आपला बिल्ड करावं लागेल विकसित भारतसाठी, तेव्हाच आपला भारत देश विकसित होऊ शकतो. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, तर पहा, आपल्याकडे ऑलरेडी त्या स्कीम्स वगैरे आहेत, परंतु त्याचं योग्य इम्प्लिमेंटेशन झालं नाही आहे. ओके, जसं की पहा, एकात्मिक बालविकास कार्यक्रम 1975चा आहे. ओके, हा प्रश्न येऊ शकतो पहा परीक्षेला, एकात्मिक बालविकास कार्यक्रम तर 1975चा आहे. व अगदी लास्ट 5 डिकेड जे आहेत किंवा मागची जी 5 दशक आहेत ते आपण याबद्दल भरपूर काम चांगलं केलेलं आहे. तरी देखील याच्याही पुढे जाऊन आपल्याला थोडंसं आणखीन जास्त काम करणं अपेक्षित आहे. जसं की जर 2047मध्ये विकसित भारत व्हायचा असेल तर आपल्याला अगदीच प्रत्येक पॉईंटवरती तिथं काम करावं लागेल. मग अगदी याला अनुसरून यांनी काय म्हटलेलं आहे पहा, अर्ली चाइल्ड केअर डेव्हलपमेंट. ओके, ECCD म्हणजेच काय, अर्ली चाइल्ड केअर डेव्हलपमेंट, म्हणजे जो लहान मूल असेल. ओके, पहिले अगदी आता आज घडीला जर तुम्ही पाहिलात ना तर पहिले 1000 दिवस किंवा पहिला वर्ष तरी अगदी बाळाचे वगैरे चांगल्या पद्धतीने तिथं संगोपन वगैरे केलं जातं. परंतु लेखक काय म्हणत आहे तिथे बेसिकली, तर तुम्ही फक्त पहिले 365 किंवा पहिले 1000 दिवस तर करायचं नाही आहे, तर तुम्हाला हे पहिले 3000 दिवस पण तुम्हाला काय चाइल्ड केअर तिथं चांगली करणं अपेक्षित आहे. त्यासोबतच आता तुम्हाला माहिती असेल की लहान मुलाचं 5 वर्ष असेपर्यंत त्याला जास्त धोका असतो, म्हणजे कोणतेही व्हायरस किंवा कोणतेही बॅक्टेरिया वगैरे यांच्यापासून त्याला जास्त धोका असतो. अगदी त्याच बेसिसवर लेखक पण म्हणत आहेत त्यांना की अर्ली चाइल्ड केअरला आपल्याला काय करावं लागेल, जास्त तिथं थोडंसं जास्त लक्ष वगैरे द्यावं लागेल. मग आता या बेसिसवर आता सध्याला पहा तुम्ही, सोशल मीडियाचा युग आहे. मग सोशल मीडियामध्ये जर आपण गेलेलो आहोत तर अगदी जे पॅरेंट्स आहेत ना ते अगदी लहान मुलाला पुस्तक वगैरे न देता डायरेक्टली त्याच्यासमोर मोबाईल वगैरे घेत आहेत. किंवा आता अगदीच पहा तुम्ही, प्रेग्नन्सी दरम्यान पण पूर्वी ना अगदी आपल्याकडे बुक्स वगैरे रीड केले जायचे, बरोबर. किंवा जी लेडी आहे प्रेग्नंट त्यांना भगवद्गीता वगैरे ऐकण्यासाठी वगैरे तशा पद्धतीने एक काय म्हणू शकता, किंवा कथा वगैरे ऐकण्यास त्यांना सांगायचे. परंतु आज घडीला काय होत आहे, इंस्टाग्राम रील्स वगैरे तिथं पाहायला जात आहेत. यामुळे अगदी जे चाइल्ड केअर आहे, ओके, प्रीनेटल जे चाइल्ड केअर असतं त्यावरती पण इथं बेसिकली परिणाम होत आहेत. मग यामुळे लेखक काय म्हणत आहेत की जर तुमच्या घरी जर चाइल्ड वगैरे जर आलेला असेल तर तुम्ही काय करा की मोबाईल झोन तिथं बंदी करा. म्हणजे जी प्रेग्नंट लेडीची जी रूम वगैरे असेल किंवा जिथं चाइल्ड राहत असेल तिथं तुम्ही थोडंसं नो मोबाईल झोन अशा पद्धतीने तुम्ही तिथं तयार करा, जेणेकरून पहा फक्त त्यावरती चांगले संस्कार वगैरे होतील. ओके, यासोबतच आणखीन एक महत्त्वाचं जर पॉईंट इथं बोलायचं म्हटलं लेखकांच्यानुसार तर पहा अगदी जे पुरुष असतील, आता लेडीसोबत म्हणजे लेडी जरी पुस्तक वगैरे रीड करत नसेल तर तुम्ही तिथं त्यांना मदत करा पुस्तक वगैरे रीड करण्यासाठी, किंवा चांगले चांगले पुस्तक वगैरे त्यांच्यासमोर म्हणजे हे करा तुम्ही. त्यानंतर अगदीच पहा, जर मुलगा 365 दिवसांचा झालेला असेल, म्हणजे अगदी 1 वर्षाचा जर झालेला असेल तर त्याला ना खेळण्यासाठी तुम्ही जास्त प्रोत्साहन करा. डायरेक्टली सोशल मीडिया किंवा मोबाईल, म्हणजे आता लहान मूल रडत आहे या नात्याने तुम्ही डायरेक्टली त्यांच्यासमोर मोबाईल वगैरे देऊ नका, तर तुम्ही त्यांना खेळण्यासाठी वगैरे प्रोत्साहन करा. कारण आज घडीला सगळ्यात जास्त समस्या काय आहे, किंवा 2047ला जर विकसित भारत झाला तर त्यांच्यासमोर कोणती समस्या असेल तर तो जो भारत असणार आहे, विकसित भारत जो असणार आहे तो लठ्ठ भारत असेल. मग लठ्ठ भारतासाठी आपल्याला काय करणं अपेक्षित आहे, आजपासूनच स्टेप्स उचलणं गरजेचं. मग अगदीच पहा, तो जो लहान मूल आहे त्याला तुम्ही खेळण्यासाठी वगैरे प्रोत्साहन करा, किंवा बाहेर पडून थोडंसं फिजिकल एक्सरसाइजसाठी वगैरे तुम्ही नक्की प्रयत्न करू शकता, जेणेकरून काय होईल त्याची हेल्थ तिथं किंवा हेल्थ केअर जी आहे ती फॅसिलिटी चांगली होईल. व आज घडीला आपला धोका कशापासून आहे तर अगदीच पहा, हेल्थ केअरसाठी जास्त खर्च वगैरे आपला होत आहे. ओके, कारण अगदी प्रत्येक गोष्टीमध्ये मिसळ किंवा आर्टिफिशियलिटी जास्त आलेली आहे, बरोबर. या कारणामुळे हेल्थ केअरवरती जे खर्च आहे तो आज घडीला वाढलेला आहे. मग हे जर हेल्थ केअरचा खर्च आपल्याला कमी करायचा असेल तर जे लहान मुलं आहे ना त्याला आतापासूनच आपण काय करू शकतो, एनकरेज करू शकतो पहा हेल्दीसाठी. ओके, हेल्दी लाईफस्टाईल जर तुम्ही आजपासून त्याच्या जीवनामध्ये जर राबवली तर अगदी तो स्वतःचा विकास तिथं घडवून आणू शकेल पहा. कारण साऊंड माइंड इन साऊंड बॉडी. ओके, जर तुमची बॉडी जर चांगली असेल तर तिथं तुमचं माइंड पण तशा पद्धतीने काम करू शकतं. मग यासाठीच लेखक म्हणत आहेत की ECCD अर्ली चाइल्डहुड
केअर डेव्हलपमेंट याबद्दल तुम्ही थोडंसं जास्त सिरियसली होऊन काम करणं गरजेचं आहे. व पहा जरी तुम्ही ECCD घरी वगैरे राबवू शकत नसाल तर 1975चं कोणतं एकात्मिक राष्ट्रीय बालविकास कार्यक्रम आहे बरोबर. मग त्यानुसार अंगणवाडींची वगैरे स्थापना झालेली आहे. मग तुम्ही जे चाइल्ड आहे आपलं त्याला अंगणवाडीमध्ये नेऊन बसवा. पण आज सध्याला जर सिच्युएशन तुम्ही पाहिलात तर अगदी अंगणवाडीमध्ये जे प्रेझेंटी आहे ती कमी होत आहे व लहान मुलाला कुठं पाठवण्यात येत आहे, इंग्लिश स्कूल्सला वगैरे वगैरे तिथं पाठवण्यात येत आहे. मग ठीक आहे, इंग्लिश शाळेमध्ये वगैरे त्या मुलाला पाठवू द्या, परंतु तिथे पण फिजिकल एक्सरसाइजवरती जास्त भर देणं अपेक्षित आहे, न की स्टडी फक्त. ओके, तो मुलगा फक्त स्टडी करत आहे हे योग्य नाही आहे, कारण त्याचा सर्वांगीण विकास होणं गरजेचं आहे. ओके, मग यासाठीच लेखक म्हणत आहेत की तुमच्या मुलाला तुम्ही काय करा, ECCD नुसार म्हणजे जास्त नॉलेजच्या किंवा अगदीच मोबाईल फोन्स वगैरे याच्या पाठीशी न घालता त्यांना जास्त तुम्ही काय करा, फिजिकल एक्सरसाइज त्यानंतर हेल्थी लाईफस्टाईल जीवन जगता यावं यासाठी तुम्ही थोडंसं प्रोत्साहित करा, असं इथं लेखकांचे सजेशन आहेत. ओके, आय होप हा आर्टिकल तुम्हाला समजलेला असेल. त्याच्यानंतर आपण पुढे जाऊयात. नेक्स्ट आर्टिकल आहे व्हाय आर्टिकल 6 इज पॉवरफुल टूल फॉर इंडिया. हा UPSC प्रिलिमसाठी अतिशय महत्त्वाचा आर्टिकल आहे. पॅरिस ॲग्रीमेंट 2015. ओके, पॅरिस ॲग्रीमेंट 2015 यामध्ये आर्टिकल 6 टाकण्यात आलेला आहे व या आर्टिकल 6 नुसार कार्बन मार्केट किंवा कार्बन ट्रेडिंग. ओके, कार्बन ट्रेडिंग लास्ट इयरला आय थिंक मी एक टेस्ट सिरीज दिली होती, त्यामध्ये हा प्रश्न आलेला होता की आर्टिकल 6 हे कशा संदर्भात आहे, किंवा आय थिंक UPSC प्रिलिम्सला चाललेला होता, मला माहिती नाही आता सध्याला, परंतु हा प्रश्न नक्की येऊ शकतो. पहा, UPSCसाठी हा फेवरेट प्रश्न असणार आहे. ओके, आर्टिकल 6 ऑफ पॅरिस ॲग्रीमेंट कशा संदर्भात आहे, कार्बन ट्रेडिंगसाठी. आता हे कार्बन ट्रेडिंग म्हणजेच काय आहे तर ते थोडक्यात पाहून घेण्याचा आपण प्रयत्न करूयात. एकच मिनिट द्या. हां, तर पहा, हा आहे आपला प्यारा भारत व इथे आहे आपण काय करूयात, इथं आहे ऑस्ट्रेलिया. ओके, व इथं आहे युरोपियन युनियन. पहा, मी काय म्हटलं लास्ट लेक्चर्समध्ये वगैरे आपण तुम्ही पाहिला असाल की सध्याला आपण युरोपियन युनियनसोबत चर्चा चालू आहे. कशाशी तर ट्रेडिंगसाठी किंवा फ्री ट्रेड ॲग्रीमेंटसाठी आपली चर्चा चालू आहे. नुकतंच आपण न्यूझीलंडसोबत फ्री ट्रेड ॲग्रीमेंट केलेलं आहे, पण युरोपियन युनियनसोबत थोडंसं वाटाघाटी तिथं चालू आहे व हा आहे प्यारा भारत. मग आपल्या देशाचं आणि युरोपियन युनियनचं फ्री ट्रेड ॲग्रीमेंटमध्ये समस्या काय येत आहेत तर त्याचं बेसिक एकच उदाहरण आहे. पहा, आज आपल्या देशामध्ये जे फ्यूल आहे किंवा जी इलेक्ट्रिसिटी आहे ती कशापासून जास्त बनते तर अगदीच पहा, कोळशापासून आपण जास्त इलेक्ट्रिसिटी बनवतो. मग ते कोळसा कुठून येतो, भारत पूर्णतः आत्मनिर्भर आहे का कोळशामध्ये तर बिलकुल नाही. याच्यापूर्वीही म्हटलेलं आहे मी, अदानी यांची खाण आहे कुठे, कोळशाची खाण आहे ऑस्ट्रेलियामध्ये. मग तिथून कोळसा आपण इम्पोर्ट करतो, आपल्या भारत देशामध्ये कोळसा येतो ऑस्ट्रेलियामधून. मग तिथून इथं कोळसा आल्यानंतर काय होतं पहा, अगदीच आपल्या इथे औष्णिक विद्युत केंद्र वगैरे चालतात व इलेक्ट्रिसिटी तिथे निर्माण होते. मग इथे कार्बन इमिशन होणार आहे का तर बिलकुल होणार आहे व इथून काय होते पहा, इलेक्ट्रिसिटी जनरेट होते, त्यासोबतच पहा इथं पोल्युशन पण जास्त होतं भारत देशामध्ये. मग जे युरोपियन युनियन आहे ते काय म्हणतात, आम्ही व्यापार कोणासोबत करू, फक्त त्याच व्यक्तींसोबत करू व्यापार ज्यांच्याकडे कार्बन इमिशन फ्री आहेत. ते कार्बन इमिशन जे वस्तू करणार नाही. म्हणजे आता पहा, एखादी वस्तू निर्माण करण्यासाठी जसं की आता टाटाची नॅनो कार आहे, टाटा यांची नॅनो कार आहे, आता ती बंद झालेली आहे तरी पण लक्षात घ्या तुम्ही, टाटा कंपनीची जी नॅनो कार आहे ती नॅनो कार उत्पादन करत असताना मी 0 कार्बन इमिशन जर केलेलं असेल त्यावेळेसच मी युरोपियन युनियनच्या मार्केटमध्ये ते काही वस्तू माझ्या विकू शकतो. त्यामुळेच पहा, जे आयफोन आहे किंवा ॲपलच्या कोणत्याही वस्तू पहा तुम्ही, आता ते कशा पद्धतीने येत आहेत तर 0 प्लास्टिक या पद्धतीने त्यांच्या वस्तू निर्माण होऊन येत आहेत. किंवा त्यांची जी अनबॉक्सिंग करत असतानाचे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता, त्यामध्ये त्यांनी अगदी पूर्णतः पहा कागदी त्यांची पॅकेजिंग असते. त्याचं नेमकं कारणच ते आहे. त्यानंतर पहा, पूर्वी त्यांचे ना जे वायर्स असायचे म्हणजे चार्जिंग केबल वगैरे जे होते ना ते पूर्वी प्लास्टिकचे होते, ते आता काय केले त्यांनी कपड्याचे बनवलेले आहेत. त्याचं नेमकं कारणच ते आहे की युरोपियन युनियनमध्ये त्यांना काय करायचं होतं पहा, त्यांचे प्रोडक्ट विकायचे होते. त्यानंतर टाईप सी चार्जर त्यांच्यामुळेच आलेला आहे. युरोपियन युनियनने म्हटले जर तुम्हाला युरोपियन युनियनमध्ये जर मोबाईल्स विकायचे असले, आयफोन्स विकायचे जर असले तर तुम्हाला काय करावं लागेल, सर्व आयफोन्सला टाईप सी चार्जर तिथं कंपल्सरी करण्यात आलं. त्यामुळे पहा, पूर्वीचं जे लाईटनिंग टी केबल होतं ते जाऊन आता तिथं टाईप सी चार्जर आलेलं आहे. त्याचं नेमकं कारणच ते आहे युरोपियन युनियन. ओके, मग आज घडीला आपण पहा, भारत देशामधून एखादी जर वस्तू जात असेल तर त्यावरती कार्बन इमिशन तिथं चेक केलं जातं. तुम्ही जर कार्बन इमिशन जर तिथे केलेलं असाल तर ते काय म्हणतात की आम्ही तुमची वस्तू बिलकुल घेणार नाही. मग आम्ही तुमची वस्तू घेणार नाही म्हटल्यानंतर आपण टाटाचं उत्पादन जे केलेलं आहे नॅनो कार वगैरे ते त्या देशात विकू शकणार आहे का, बिलकुल नाही. मग इथंच समस्या येत आहे. मग या समस्येला तोंड देण्यासाठी पहा, ज्यावेळेस पॅरिस ॲग्रीमेंट बसलेलं होतं 2015मध्ये तिथे एक सोल्युशन निघालं. ते सोल्युशन कसं तर अगदी आज घडीला छोटूसा जपान आहे. ओके,
जापान. जर जापान या देशाने कार्बन इमिशन केलं नाही, पण त्याच्याही पेक्षा त्यांनी जास्तच, म्हणजे पहा आता एखादी वस्तूचं उत्पादन त्यांनी केलेलं आहे, पण त्यांना एक लिमिट दिली होती की तुम्ही 100 कार्बन इमिशन करू शकता, पण त्या जापाननी काय केलं पहा, फक्त 50च कार्बन इमिशन त्यांनी केले व त्यांच्याकडे एक्स्ट्रा पॉईंट किती उरले, तर पहा त्यांच्याकडे जापानकडे 50 एक्स्ट्रा पॉईंट उरलेले आहेत कार्बन इमिशन करण्याचे, व भारताला पण लिमिट कितीची होती, 100 कार्बन इमिशन तुम्ही करू शकत होतात, पण भारताने केलं पहा 150 कार्बन इमिशन. मग इथं काय केलं जातं, या दोघां देशांमध्ये कार्बनची ट्रेडिंग केली जाते, म्हणजे जापानकडे जे उरलेले 50 कार्बनचे पॉईंट्स होते ते भारत देशाला तो विकत देईल व भारत देशाला हे जे 50 कार्बन इमिशनचे पॉईंट मिळाले, मग इथून काय होईल पहा, इथं जे 50 एक्सेस झालं होतं निगेटिव्हमधलं जे 50 होतं ते आपले काय होतील, पॉझिटिव्ह होतील. मग इथं 0 कार्बन इमिशन असं आपण दाखवू शकतो व 0 कार्बन इमिशनचं आपलं सर्टिफिकेट मिळालं की आपण काय करतो, आपली जी टाटा नॅनो कार होती ती आपण अगदीच युरोपियन मार्केटमध्ये वगैरे विकू शकतो. तर हे आहे कार्बन ट्रेडिंग, याचा आर्टिकल आहे आर्टिकल 6. हा पॉईंट प्लीज तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे, बाकी याच्या व्यतिरिक्त अन्य काहीही गरजेचं नाही आहे. मग भारत सरकारने याबद्दल आता पावलं उचलायला चालू केलेत. का पावलं उचलायला चालू केलेत, कारण आपला युरोपियन युनियन सोबत व्यापार करायचा आहे व सध्याला माहिती आहे आपल्याला की डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हणजे टॅरिफ वगैरे तिथं लावत आहेत व अनसर्टेनिटी आहे सध्याला USA सोबत. मग याच कारणानिमित्त भारत देशाने काय केलं आहे पहा, जे कार्बन इमिशनचं जे 2015चं जे ॲग्रीमेंट आपण केलं होतं ते जे गुलदस्त्यात पडलेलं ॲग्रीमेंट होतं त्याला परत एकदा रिव्हाइव्ह करण्याचं काम सध्याला चालू आहे. त्यानंतर तुम्हाला माहिती असेल की शक्ती बिल आलेलं आहे, शांती बिल आलेलं आहे, पार्लमेंटमध्ये शांती विधेयक पारित झालेलं आहे. ते कशामुळे झालं व त्याचं रिलिव्हन्स काय आहे, तर त्यासाठीच हे बेस्ट आहे पहा. ओके, म्हणजे आपला फ्री ट्रेड ॲग्रीमेंट करायचं असेल व 0 कार्बन इमिशन जर करायचं असेल तर आपला शांती विधेयकाची गरज खूप आहे इथे. ओके, शांती विधेयकानुसार काय होईल आता पहा, आपण हे कोळसा जाळून आपण वीज निर्मिती करणार आहोत का, आता तर बिलकुल नाही. तर आपण काय केलं, आज घडीला भारत सरकारकडे तेवढे सोर्सेस नाही आहेत, बरोबर. मग यासाठी आपण काय म्हटलं की जे प्रायव्हेट प्लेयर्स आहेत त्यांनी पण इथं येऊन काय करू शकता, न्यूक्लिअर एनर्जी तुम्ही तयार करू शकता. न्यूक्लिअर एनर्जी तयार जर केला तर 0 कार्बन इमिशन होईल आपलं व 0 कार्बन इमिशन झाल्यानंतर आपण आपला व्यापारासाठीचा जो सोर्स आहे किंवा जी बाजारपेठ आहे, मोठी बाजारपेठ युरोपियन युनियन, ती पण आपल्यासाठी खुली होणार आहे. मग हेच एवढं आहे पहा आर्टिकल 6. आय होप हा पॉईंट तुम्हाला आता नक्की समजलेला असेल. परीक्षेला असाच प्रश्न तिथं डायरेक्टली येतो. आता याच्या पुढे गेल्यानंतर काय होतील प्रश्न पहा, मेन्स परीक्षेला बिलकुल प्रश्न वेगळ्या अँगलने येतील, पण आता हा आर्टिकल जो आहे तो प्रिलिम सेंट्रिक होता, त्यानिमित्ताने मी सांगितलेलं आहे. बाकी सिलेबसच्या पॉईंटनुसार आणखीन जर काही आर्टिकल्स वगैरे आले तर त्यावेळेस आपण मेन्स आन्सर रायटिंगबद्दल नक्की चर्चा करूयात, किंवा आपण एक स्पेसिफिक कोर्स लॉन्च करत आहोत मेन्स आन्सर रायटिंगचा, त्या दरम्यान पण आपण ह्या सर्व पॉईंट्स तिथं चर्चा करणार आहोत. ओके, डन. त्याच्यानंतर आज प्लीज नक्की व्हिडिओ पहा महानगरपालिकेचा, दुसरा व्हिडिओ येणार आहे, त्या व्हिडिओमध्ये याबद्दलची चर्चा करणार आहे मी. ओके, तर आता इथे थांबूयात आपण. याबद्दल काही शंका काही सजेशन असतील तर नक्की सांगू शकता. त्यानंतर लोकसत्ता मला आज प्राप्त झाला नाही, त्यानिमित्ताने पण फक्त द हिंदू घेतलेला आहे व पहा थोडीशी हेल्थ नासाज आहे आपली मग या नात्याने आज फक्त द हिंदू घेतलेला आहे. लोकसत्ताच्या एकही बातम्या सुटू देणार नाही, काळजी करू नका. मी तुम्हाला जरी एक्सप्लेन करत नसलं तरी स्वतःसाठी नक्की वाचत असतो लोकसत्ता. मग त्यातील ज्या बातम्या राहिलेल्या आहेत ना त्या मी आगामी लेक्चर्समध्ये कंप्लीट करेन. ओके, धन्यवाद.